श्रोतो नमस्कार, मी विनोद गवळी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये. हा कार्यक्रम विशेष याकरता आहे की आता काही दिवसानंतर 12वी आणि त्यानंतर 10वीची परीक्षा सुरू होणार आहे. तर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता ही मुलाखत आपण आज आयोजित केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण खंडारे यांना. खंडारे सर यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मजलापूर येथे कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याशी विद्यार्थ्यांना जे परीक्षेच्या वेळी प्रश्न पडतात त्याविषयी बोलणार आहोत आणि परीक्षेला जाता जाता विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी, परीक्षा केंद्रावर कोणती काळजी घ्यायला हवी, ह्या सर्व प्रश्नांची उकल आज आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत. तर आपण स्वागत करूया खंडारे सरांचं. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की आता 12वीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. तर जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत किंवा बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्याच्या आधी कोणती काळजी घ्यायला हवी आणि त्यांनी परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायला हवी? सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना मी नमस्कार. वर्ग 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाची परीक्षा असते आणि ही परीक्षा शिक्षण मंडळ दरवर्षी घेत असते. आणि ह्या बोर्ड परीक्षेचा जो उद्देश असते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मूल्यमापन करणे हा परीक्षेचा उद्देश असते. आणि मी विद्यार्थ्याला असे सूचना करतो की ही जी परीक्षा असते ही काही जीवनातली अंतिम परीक्षा नसते. जीवनामध्ये अनेक परीक्षा असतात, त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जावं लागत असते. परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स ह्या गोष्टी जर आपल्याजवळ असतील, विद्यार्थ्याजवळ असतील, तर विद्यार्थी येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला सामोरे जाऊ शकते. आता विद्यार्थ्यांनी परीक्षा आधी कशी तयारी करायला पाहिजे? आता आपल्याला माहीत आहे की 10वी आणि 12वीचा जो विद्यार्थी असते तो वर्षभर कॉलेजमध्ये शाळेत जात असतो आणि त्याला शिक्षकाकडून योग्य असं मार्गदर्शन मिळत असते. मग विद्यार्थ्यांनी आपला जो अभ्यास करतो विद्यार्थी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपले जे एक म्हणजे प्रकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकरणावर आपली स्वतःची नोट्स काढायला पाहिजे आणि हे नोट्स काढल्यानंतर त्याची वारंवार आपण रिव्हिजन करायला पाहिजे की त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आता परीक्षेच्या आधी जे काही मागच्या म्हणजे 2-4 वर्ष अगोदरचे पेपर झालेले असतात, 10वी 12वीचे पेपर झालेले असतात, बोर्डचे पेपर, ते पेपर आणायला पाहिजे आणि ते पेपर सोडून स्वतः असं परीक्षासारखंच वातावरण करून ते पेपर सोडायला पाहिजे आणि पेपर सोडल्यानंतर ते एक्सपर्ट टीचरकडून तपासून घ्यायला पाहिजे की यामुळे काय होते माहीत आहे की विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स वाढते आणि तो येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे त्या परीक्षेला जाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे तो त्याच्यामध्ये गुण घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचं हे नियोजन करायला पाहिजे की रोज विद्यार्थ्यांनी किती तास अभ्यास करायला पाहिजे हे त्यांनी नियोजन करायला पाहिजे. साधारणतः विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी साधारणतः रोज 6 ते 7 तास अभ्यास करायला पाहिजे. याचं एक नियोजन करायला पाहिजे, त्याचा एक चार्ट तयार करायला पाहिजे आणि आपल्याला जो विषय कठीण असतो त्या कठीण विषयाला जास्तीत जास्त वेळ द्यायला पाहिजे आणि जे सोपे विषय असतात त्याला कमी वेळ द्यायला पाहिजे. असं जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर आपल्या जीवनामध्ये केलं तर तो जीवनामध्ये येणाऱ्या कोणतीही बोर्ड परीक्षा असो का 12वीची परीक्षा असो किंवा BA BCom कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेला तो चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळू शकतो. आणि नंतर आहे आता की आपण परीक्षेला जाण्याच्या अगोदर आपण आता आपल्याला परीक्षेला जायचं आहे, सकाळी परीक्षेला जायचं, तर त्या अगोदर आपण काय करायला पाहिजे की संध्याकाळी शांत झोप घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपण शांत झोपलो तर सकाळी आपण फ्रेशमध्ये उठतो आणि फ्रेशमध्ये उठल्यानंतर आपण आपल्याला सकाळी ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषयाचं आपण रिव्हिजन करायला पाहिजे आणि रिव्हिजन केल्यानंतर आपण आपली तयारी करायला पाहिजे. याचबरोबर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी सकाळी पेपरला जाण्याच्या अगोदर कोणता आहार घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण की आपण जर योग्य आहार घेतला, पौष्टिक आणि चांगला आहार जर घेतला आपण, तर विद्यार्थ्यांना काय पेपरवर गेल्यानंतर कोणती अडचण येणार नाही. जर आपण तेलकट, तिखट आणि आंबट अशा प्रकारचा जर आपण आहार घेतला तर विद्यार्थ्याला पेपरवर गेल्यानंतर त्याला ॲसिडिटी, मळमळ असे अनेक किंवा डोकं दुखणे असं होऊ शकते आणि याचा डायरेक्ट परिणाम हा पेपरावर होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी
ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय पौष्टिक आणि आहार आपल्याला घ्यायला पाहिजे, की जेणेकरून आपण फ्रेश माइंडमध्ये पेपर जाऊ आणि चांगल्या प्रकारे आपण पेपर सोडू शकू. आणि नंतर आहे त्याच्यामध्ये की बा परीक्षा केंद्रावर आपण जेव्हा जायला निघतो, तर परीक्षा केंद्रावर जेव्हा जायला निघतो तेव्हा आपण कमीत कमी 30 ते 45 मिनिटं अगोदर परीक्षा केंद्रावर आपण पोहोचायला पाहिजे. आणि परीक्षा केंद्रावर जाताना आपण पाहतो की विद्यार्थी टू व्हीलर नेतात, टेबल सीट जातात, त्यामुळे काय एखादा विद्यार्थी गाडी स्लिप होऊ शकते, विद्यार्थी पळू शकते. म्हणून पालकांना माझी अशी विनंती आहे की विद्यार्थ्यांना स्वतः सोबत घेऊन जावं आणि त्यांना सेंटरवर सोडावं आणि विद्यार्थी तिथे गेल्यानंतर त्याला रोल नंबर, त्याच्यानंतर रूम नंबर हे सर्व विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित पाहिली तर विद्यार्थ्यांमध्ये काय होते माहिती आहे का, ताणतणाव राहत नाही. काही काही विद्यार्थी परीक्षा जाताना वेळ करतात, तिथे गेल्यानंतर मग त्यांना नंबर दिसत नाही, रूम दिसत नाही, मग त्याच्या मनामध्ये गडबड निर्माण होते. आणि अशी जर गडबड निर्माण झाली तर विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलेला असतो त्या अभ्यासाचा परिणाम होतो आणि पेपर सोडवताना मग त्याला जे काही पाठांतर केलेलं आहे ते त्याला आठवत नाही आणि त्यामुळे त्याचा पेपर खराब जाऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी पेपरला ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशी 30 ते 45 मिनिटं अगोदर परीक्षा केंद्रावर जा आणि त्यानंतर तुम्हाला सर्व तुमचं जे काही रोल नंबर, रूम नंबर हे व्यवस्थित मिळते आणि सर्व साहित्य सोबत घेऊन जा की ज्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे पेपर सोडू शकाल. बरं, म्हणजे तुम्ही आता आपल्या पहिल्या प्रश्नांमध्येच पूर्ण परीक्षेची तयारी कशी करायची तुम्ही आहाराविषयी सांगितलं. जर आहार तुम्ही सकस आहार घेसाल सकाळी, तेलकट खाऊ नका, कारण की तुम्हाला पेपरमध्ये तेलकट खाल्ल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊन तुम्हाला तिथे झोप येऊ शकते. त्यानंतर तुम्ही सांगितलं की वाहतूक, म्हणजे आपण पाहतो की तुम्ही जसं बोलले की 3 विद्यार्थी टू व्हीलरनी एक सोबत गाडीवर जातात. परीक्षेला जाण्याची घाई असल्यामुळे गाडीचा वेग हा जास्त असतो, त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळे ही काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे आणि शक्यतोवर पालकांनी विद्यार्थ्यासोबत जायला पाहिजे. याचं कारण मला असं वाटते की जेव्हा पालक हा विद्यार्थ्यासोबत सेंटरला जातो तेव्हा विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो की परीक्षेच्या काळामध्ये माझे वडील, माझी आई ही माझ्या सोबत आहे, त्यामुळे तो व्यवस्थित प्रकारे पेपर सोडवू शकतो. सर, तुम्ही शेवटी सांगितलं की परीक्षा केंद्रावर जाण्याच्या आधी तुम्ही कशी काळजी घ्याल. तर विद्यार्थी जेव्हा परीक्षा केंद्रावर पोहोचतो त्यानंतर त्याने कुठली काळजी घ्यायला पाहिजे. आता सर, आपण परीक्षा केंद्रावर पोहोचलो म्हणजे आपला रोल नंबर व्यवस्थित दिसला, रूम नंबर दिसली आणि जेव्हा आपण आपल्या सीटवर बसतो, सीटवर बसल्यानंतर आपल्याला उत्तरपत्रिका मिळते आणि उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर सर्वात पहिले विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका ही 12वीची 28 पेजेसची असते. ती 28 पेजेसची उत्तरपत्रिका असते, ती व्यवस्थित विद्यार्थ्यांनी प्रत्येक 28 पेजेस आहे किंवा नाही हे सर्वात पहिले कन्फर्म करून घ्यावं. आणि त्यानंतर कधी कधी काय असते माहीत आहे का, त्या 28 पेजेसमध्ये एखादं पेज फाटलेलं असते किंवा 1-2 पेज गायबही असतात. कधी असा प्रकार घडलेला आहे सर, असंही असते. आणि ते जे उत्तरपत्रिका असते त्यामध्ये जे दोरा असते तो निघालेला असते, त्यामध्ये कधी कधी पानं निघाली असतात त्याच्यावाले. तर हे सर्वात पहिले विद्यार्थ्यांनी ही खबर घ्यायची की आपली उत्तरपत्रिका व्यवस्थित आहे किंवा नाही हे पाहून घ्यायची. व्यवस्थित असेल तर त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला सर्वात प्रथम रोल नंबर तिथे टाकायला पाहिजे. आणि रोल नंबर टाकताना विद्यार्थ्यांना माझी एक सूचना आहे की काही विद्यार्थी काय करतात माहीत आहे का, रोल नंबर टाकताना आकड्यामध्ये रोल नंबर टाकताना 2 आकडे मराठीचे टाकतात आणि 2 आकडे इंग्लिशचे टाकतात. त्यामुळे काय ते परीक्षकाला पेपर तपासताना फार अडचण होते. म्हणून माझी विद्यार्थ्यांना अशी नम्र आव्हान आहे की विद्यार्थ्यांनी हा रोल नंबर आकड्यामध्ये टाकताना सर्व आकडे इंग्लिशमध्ये टाकायचे आणि बाकी जर तुम्ही शब्दामध्ये मराठीतल्या इंग्लिशल्या ते चालते आणि स्वतःची सही करायची आणि त्यानंतर परीक्षकाची सही घ्यायची. आणि तुम्हाला ही जर लिहिताना काही अडचण आली असेल तर तुमच्या रूमवर जे परीक्षक असतात त्यांना तुम्ही ही माहिती विचारू शकता, पण माहिती योग्य भरा, व्यवस्थित भरा. कधी कधी असं होते आपण माहिती चुकीची भरतो आणि जेव्हा परीक्षा येतात तेव्हा पाहतात तर ही माहिती चुकीची, मग त्या विद्यार्थ्याला बर्डन येते, टेन्शन येते त्याला. तर हे त्याच्या पेपरवर त्याचा परिणाम इफेक्ट होऊ शकते. म्हणून त्यांनी योग्य आणि अचूक माहिती त्याच्यामध्ये भरा की जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स चांगला राहील पेपर लिहिण्याकरिता. आणि त्यानंतर त्याला बारकोड मिळते. बारकोड जो असते तो नंबरचा एक स्टिकर असते, तो त्यांनी व्यवस्थित चिपकवला पाहिजे. आणि ते चिपकवल्यानंतर त्यानंतर त्याला टाईम झाल्यानंतर त्यांना प्रश्नपत्रिका मिळते. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नपत्रिकेवर आपला रोल नंबर टाकायला पाहिजे. म्हणजे ते प्रश्नपत्रिका कुठे पडली तर आपली प्रश्नपत्रिका आहे हे नंबरवरून आपल्याला माहीत पडते. म्हणून त्याने त्या सर्वात आधी नंबर टाकावा. आणि पेपर सोडवताना सर्वात पहिले विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, जसं आता 12वीचा पेपर आहेत त्यामध्ये 20 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह असते आणि 60 मार्काचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये लघुत्तरी, दीर्घोत्तरी प्रश्न असतात त्याच्यामध्ये.
तर विद्यार्थ्यांनी सर्वात पहिले पेपर वाचून घ्यायला पाहिजे, सर्वात पहिले पेपर. आणि पेपर वाचल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे माहिती आहे का, की जे प्रश्न सोपे आहेत, जे प्रश्न सोपे आहे ते प्रश्न आधी सोडवायला पाहिजे आणि जे प्रश्न कठीण आहेत ते प्रश्न नंतर सोडवायला पाहिजे. ज्याचा परिणाम असा होते की सोपी प्रश्न आपण सोडवले तर प्रश्न सोडवता सोडवता आपला कॉन्फिडन्स वाढते आणि आपण काय करतो की जो कठीण प्रश्न आहे तो जरी आपल्याला व्यवस्थित आला नाही तरी आपण तो लिहू शकतो या कॉन्फिडन्समुळे, कारण कॉन्फिडन्स सर्वात महत्त्वाचा असतो. म्हणून आपण सोप्याकडून कठीणाकडे आपण जायला पाहिजे. आणि दुसरं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की विद्यार्थी पेपर लिहिताना कसेही पेपर लिहितात, प्रश्न क्रमांक जे असतात प्रश्न क्रमांक चुकीचे टाकतात. तर मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की बा प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाका. प्रश्न क्रमांक पहिला असेल त्याच्यामध्ये अ, ब, क, ड असे पर्याय असतात, तर तुम्ही प्रश्न क्रमांक स्पष्ट लिहा एक, त्याच्यामध्ये अ प्रश्न, ब प्रश्न असे तुम्ही व्यवस्थित जर टाकले तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही ते मार्क म्हणजे मिळू शकता तुम्ही. म्हणजे जो प्राध्यापक किंवा जो शिक्षक तुमच्या उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करणार आहे त्याला तपासायला योग्य गेलं पाहिजे आणि त्यानुसार मग तुम्हाला मार्किंग देण्याची पद्धत पण बदलल्या जाऊ शकते. बदल. आणि पेपर लिहिताना विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायला पाहिजे की आपला पेपर हा स्वच्छ आणि सुवाच्य अक्षरात आपण लिहायला पाहिजे. याचा हे सांगण्याचा उद्देश असा आहे की कधी कधी विद्यार्थ्याला भरपूर येते, त्याचं पाठांतरी झालेलं असते पण त्याचे अक्षर थोडेसे खराब असल्यामुळे तो लिहितो सर्व बरोबर असते, पण काय कधी कधी परीक्षेला वाचायला तो कठीण वाटते, त्यामुळे त्याला मार्क कमी मिळू शकतात. म्हणून आपला पेपर लिहिताना आपण स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहावा आणि असं जर लिहिलं तर आपल्याला चांगले मार्क त्याच्यामध्ये मिळू शकते. आणि याच्यामध्ये आपण सांगितलं किंवा शेवटी आपल्याला 15 मिनिटं अगोदर आपला पेपर हा झाला पाहिजे आणि 15 मिनिटं अगोदर पेपर जर झाला आपला तर आपल्याला एखादा प्रश्न राहिला असेल तो प्रश्न आपण लिहू शकतो किंवा कुठे रिकाम जागा किंवा जोड्या एखादी सुटली असेल तर ते आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा पेपर 10-15 मिनिट अगोदर सोडवला तर त्याला पेपराचीच पडताळणी करता येते आणि राहिलेला प्रश्न त्याला चांगल्या प्रकारे त्याला सोडवता येऊ शकते. सर, आपण एखाद्या वेळेस पाहतो की एखाद्या विद्यार्थ्याला काही पेपर कठीण जातात. म्हणजे समजा आज विज्ञानचा पेपर आहे, तो जर मला कठीण गेला तर मला त्या पेपरचा ताण माझ्या डोक्यावर राहतो आणि त्याचा परिणाम हा पुढचा येणाऱ्या पेपरवर होऊ शकतो. तर असे जे विद्यार्थी आहे यांनी तो ताण कसा सहन करावा किंवा ती मानसिक स्थिती कशी मॅनेज करावी? सर, आपण पेपर दिल्यानंतर आपला पेपर त्याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित पेपर गेला नाही तो पेपर झाला त्याला काही इलाज नसते. पेपर झाला तर आपण हा पेपर जर आपला जर थोडासा खराबही गेला तर चालेल, पण आपण दुसरा पेपर जो असतो आपला तर त्या पेपरचा आपण जो पेपर झालेला आहे त्याकडे लक्ष न देता आपण दुसऱ्या पेपरसाठी अतिशय तन मन धनानं आणि उत्साहानं आणि कॉन्फिडन्सनं तो पेपर आपण काय करायचा म्हणजे अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून आपला तो पेपर चांगला जाईल. आता पेपर जो गेलेला आहे त्याच्याबद्दल तर आपण काही करू शकत नाही, पण येणाऱ्या पेपरला आपण चांगला त्या पेपरवर चांगला फोकस, चांगला अभ्यास, चांगलं रिव्हिजन जर केली आपण तर आपला येणारे पेपर आपले चांगले येऊ शकतात. आणि आपण पेपर आपला माइंड फ्रेश करायचा असेल तर आपण विद्यार्थ्यांनी एखादं चांगलं गाणं ऐकायला पाहिजे किंवा एखादं चांगलं भाषण ऐकायला पाहिजे. आपण मोटिवेशन झालं पाहिजे त्याच्यामुळे की जेव्हा पेपर मोटिवेशन जर झाला आपण तर आपल्याला काय ते माहिती आहे का इन्स्पायर केलं पाहिजे किंवा एखाद्या असं झाली परिस्थिती एखाद्या सरपंच झाला पाहिजे आपल्याला, सर माझा पेपर असा झालेला आहे बा तर मी आता काय करू. मग सर त्याला सांगतील की बा तो पेपर झालेला काही हरकत नाही, आता तुझा पेपर जो आहे तो चांगला आहे, फोकस कर, एका पेपरनं काही फरक पडत नाही, तू चांगल्या पेपर अजून भरपूर पेपर आहे ते जरा चांगला फोकस कर आणि चांगलं तू हे करून पेपर सोडव. जर असा एखादा पेपर कठीण गेला असेल आणि अशी मानसिक स्थिती असेल तर एखाद्या तुमच्या म्हणण्यानुसार एखाद्या योग्य व्यक्तीचं, योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्ही इथे घ्यायला पाहिजे. सर्वात महत्वाचा रोल यामध्ये पालकांचा राहतो की विद्यार्थ्यांनी जर घरी सांगितलं की माझा पेपर कठीण गेला त्यांच्यावर न रागवता की तू अभ्यास केला नाही का, तुला समजलं नाही का, तू एवढा अभ्यास केला मग आता तू कसं होईल, असं न करता त्याला मोटिवेट केलं पाहिजे की ठीक आहे हा पेपर गेला यावर तू लक्ष देऊ नको, पुढच्या पेपरची चांगली तयारी कर आणि किती मार्क येईल, तुझा रिझल्ट काय येईल याचा विचार न करता तू सध्या काय करू शकतो, किती चांगल्या प्रकारे पेपर सोडू शकतो याचा विचार तू केला पाहिजे. असे पालकांनी त्यांना मोटिवेट करणं खूप आवश्यक आहे. आणि आजच्या युगामध्ये आपण पाहतो की विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थ्यांची काळजी पालकांना असते. जी विद्यार्थ्याकडून अपेक्षा आहे, अवास्तविक म्हणेल मी इथे, की ती जी पालक करतात त्यामुळे विद्यार्थ्यांवर एक मानसिक दबाव येतो आणि त्यामुळे कुठं कुठं पेपरवर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून पडतो. सर, आता आपण पाहतो की 12वीच्या पेपरला अगदी 2-3 दिवस उरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत
ज्यांची परीक्षा आहे त्यांनी आपली मानसिक स्थिती कशी ठेवायला पाहिजे? सर आता 2-3 दिवस बाकी आहे परीक्षेला. हम्म. तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी कोणत्याच गोष्टी लक्ष न देता फक्त आपल्या अभ्यासाकडे फोकस करायला पाहिजे. आणि यासाठी विद्यार्थ्यांनी जो आत्मविश्वास असते विद्यार्थ्यांचा, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला पाहिजे. या काळामध्ये पेपरात चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला पाहिजे, चांगल्या गोष्टी वाचायला पाहिजे, चांगलं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. हे सर्व चांगलं चांगलं जर तुम्ही केलं तर तो निश्चितच विद्यार्थी तो चांगला अभ्यास करून परीक्षेला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकते. आणि घराचं वातावरण असते एक प्रकारे. विद्यार्थ्याचं जर तुम्हाला मानसिक संतुलन चांगलं ठेवायचं असेल, त्याला फ्रेश ठेवायचं असेल तर घरचं वातावरण अतिशय महत्त्वाचं असते. आई वडिलांच्या घरी जर झगडे होत असतील किंवा काही कलह होत असतील तर हे याला कारणीभूत ठरू शकतात. म्हणून आई वडिलांनी विद्यार्थ्याला या काळामध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य करायला पाहिजे. त्याला कोणत्याही कामाचा ताण नाही द्यायला पाहिजे. तर घरचं वातावरण फ्रेश ठेवायला पाहिजे. चांगले पदार्थ किंवा चांगलं वातावरण, पौष्टिक आहार त्या विद्यार्थ्याला द्यायला पाहिजे आणि त्याच्या संग चांगलं बोलायला पाहिजे. तरी परीक्षा जरी असली तरी पालकांनी सांगायला पाहिजे की बेटा ही परीक्षा आहे, ही काही जीवनातली अंतिम परीक्षा नाही आहे. अनेक परीक्षा असतात द्यायला आपल्याला. आणि तू फक्त जा, परीक्षेला जा, पेपर दे, टेन्शन घेऊ नको, काळजी घेऊ, तुला कमी मार्क भेटले तरी आम्ही काही म्हणणार नाही, असं जर पालकांनी त्यासोबत वागले तर निश्चितपणे तो विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकेल. म्हणजे ही परीक्षा फक्त विद्यार्थ्यांचीच नाही तर त्यांच्या पालकांची पण आहे. बरोबर आहे सर. म्हणजे जेवढा जबाबदार ह्या परीक्षेला तो विद्यार्थी आहे तेवढेच जबाबदार त्यांचे पालक पण राहतील. सर, आपण आतापर्यंत परीक्षेबद्दल बोललो. परीक्षा सुरू असतानाची काळजी किंवा परीक्षेदरम्यान कशी काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. आता परीक्षा झाल्यानंतर म्हणजे जेव्हा पेपर विद्यार्थ्यांचे पेपर संपतात त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? तर जसा आता आपला विद्यार्थ्याचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थी त्या रूमच्या बाहेर येतो आणि बरेच विद्यार्थी काय करतात माहीत आहे का, पेपर झाल्यानंतर की ज्या गोष्टीला काही अर्थ नसते अशा प्रकारची ते चर्चा करतात. त्यामुळे काय होते, विद्यार्थी डिस्टर्ब होत असते. म्हणजे पेपर, आता काही विद्यार्थी पेपर चांगले जातात, काही विद्यार्थी पेपर मध्यम जातात, काही विद्यार्थी पेपर खराब येऊ शकतात. मग जे विद्यार्थी खराब जातात पेपर ते विद्यार्थी काय करतात, ती चर्चा करतात. निष्फळ चर्चा असते. ते माझा पेपर असा गेला, तसा गेला, हा प्रश्न असा सोडवला, तसा सोडला, त्याला काही आवश्यकता नसते. कारण ते तिथं काही आवश्यकता नसते. म्हणून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहायला पाहिजे. पेपर कसा गेला तर विचार करायला नाही पाहिजे. पेपर गेला आता तो, आणि जे विनाकारण चर्चा त्यांनी करायला नाही पाहिजे. त्यामुळे काय होते, मनावर ताण येऊ शकते आणि विद्यार्थी मग ताण आल्यानंतर विद्यार्थी थोडासा याच्यामध्ये जाऊ शकते, डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. म्हणून त्यांना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणावमुक्त राहायला पाहिजे. आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदामध्ये परीक्षेला समोर जायला पाहिजे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी योग्य विश्रांती घ्यायला पाहिजे. कारण की परीक्षेला कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी झोपेवर पण अतिशय महत्त्व दिलं पाहिजे. कारण काही काही विद्यार्थी काय करतात की फक्त अभ्यासच करतात, रात्रभर अभ्यास करतात. त्यामुळे की ते विश्रांती करत नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी योग्य विश्रांती घ्यायलाच पाहिजे. म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर, आता आपण मुलाखतीच्या शेवटी आलेलो आहोत. तुम्ही खूप चांगली माहिती जे विद्यार्थी आहे, त्यांचे पालक आहे यांच्यापर्यंत पोहोचवली आणि निश्चितच याचा उपयोग जेही श्रोते आपले मुलाखत ऐकत असेल त्यांचे पाल्य जर परीक्षेला बसणार असेल तर त्यांना आवश्यक ठरेल. तर या मुलाखतीच्या शेवटी जाता जाता तुम्ही जे विद्यार्थी आहे 10वी 12वीच्या परीक्षेला बसणारे आणि त्यांचे पालक आहे यांना काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना मी हा संदेश देईल की जे परीक्षा आहे या परीक्षेला तुम्ही तणावमुक्त, भीतीमुक्त आणि आनंदी वातावरणामध्ये तुम्ही परीक्षा द्या. ते आणि पालकांना माझं सांगायचं असे आहे की बा पालकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करायला पाहिजे. विद्यार्थ्यांना आपल्या घरी चांगलं वातावरण निर्माण करायला पाहिजे. त्यांना चांगला पौष्टिक आहार द्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करायला पाहिजे की बा तू परीक्षा दे, परीक्षेमध्ये तुला मार्क कमी भेटले तरी आम्हाला काही हरकत नाही, असं जर विद्यार्थ्याला तुम्ही जर सांगाल तर विद्यार्थी हा अतिशय कॉन्फिडन्स राहील. आणि विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स राहील तर विद्यार्थी येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला तो चांगल्या प्रकारे समोर जाऊ शकते. कारण की पालक आणि शिक्षक हेच विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे घडवू शकतात. जेवढं शिक्षक जबाबदार आहे तेवढा तो पालक जबाबदार असतो. म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या मुलासारखं किंवा आपल्या दोस्तासारखं त्याला बिहेव करायला पाहिजे आणि त्यांना पुढे त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळू शकेल. आणि विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेला समोर जाताना
त्या समोर जाताना विद्यार्थ्यामध्ये जिद्द, चिकाटी, शिस्त आणि कॉन्फिडन्स हे जर त्या विद्यार्थ्याजवळ गोष्टी असेल तर विद्यार्थी हा आपल्या जीवनातली कोणतीही परीक्षा चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मी माझ्यातर्फे त्यांना मी या परीक्षेमध्ये मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. त्यांना या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळो असं मी शुभचिंतितो. आमच्याकडून पण आमच्या पूर्ण खोल आकाशवाणी परिवाराकडून जेही विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत 12वीतील 10वीतील त्या सर्वांना आकाशवाणी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात. आम्हाला आमच्या श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एवढी महत्त्वपूर्ण माहिती आपण सांगितली त्याबद्दल मी आकाशवाणी अकोलातर्फे आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.